मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बिझनेस टॉक विथ नाशिक बिझनेस आयकॉन मध्ये। प्रस्तुत करते आहेत झी 24 तास, माय FM आणि 2800हून अधिक सुखी कुटुंबियांच्या विश्वासाचे रिअल इस्टेट मधले नाशिकचे अग्रणी नाव पार्कसाईड। होमिओपॅथीच्या द्वारे ते अनेकांची सेवा करत आहेत आणि कोविडच्या या कालखंडामध्ये त्यांचं काम हे लक्षणीयरित्या ज्याची खूप जणांनी दखल घेतली अशा पद्धतीने झालेलं आहे। असे नाशिकचे बिझनेस आयकॉन, नाशिकचे आवडते डॉक्टर आशर शेख। थँक्यू, नमस्ते। सगळ्यांच्या मनातला प्रश्न सर, कोरोना कधी संपेल आणि कसा संपेल? एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, कोरोना कधी संपणार नाही। सुरुवातीला इन्फ्लुएन्झा म्हणून व्हायरस होता, तो कधीही गेलेला नाही, अजूनही लोकांना सर्दी होते। कुठलाही आजार घ्या, तो घाबरले तर तो लंग्स मध्ये जाणार। तसंच ह्याचं आहे आणि कोविड जास्त करून लंग्सलाच अफेक्ट करतो म्हणून त्याची तीव्रता जास्त आहे। अच्छा, त्या भीतीमुळे आणि त्या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तुमचे लंग्सचे इन्फेक्शन वाढत आहे। तुमची नॉर्मल इम्युनिटी जी आहे त्याला काम करायला दिलं, तुमची झोपायची वेळ, तुमची लाईफस्टाईल जर चेंज केली तर कोरोना व्हायरस सर्दी एवढंच नुकसान करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी करू शकतो। म्हणून त्याला घाबरायचं नाही, कारण हा काही जाणार नाहीये आणि हा बल्कि म्युटेट होऊन पुढे अजून वाढायची शक्यता आहे। त्याच्या म्हणून तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवण्याच्या मागे लक्ष दिलं पाहिजे। हेल्दी लाईफ जगण्यासाठी अनेकांचं म्हणणं आहे की नाशिक ही बेस्ट जागा आहे। हो, तुमचं काय म्हणणं आहे सर? नाशिकची जी हाईट आहे ती लोणावळ्यापेक्षा जास्त आहे। एवढा प्लॅटफॉर्म एवढ्या हाईटवर आहे आणि कमी वस्ती असल्यामुळे जे ऑक्सिजन आणि फ्रेशनेस आहे तो तुम्ही महाराष्ट्रात कुठेच एवढं चांगलं तुम्हाला जागा मिळणार नाही। मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ऑर्गनाइज्ड टाउनशिप किंवा ऑर्गनाइज्ड कमर्शियल या अँगलने नाशिकने जर आता ग्रो व्हायचं ठरवलं तर तुम्हाला काय वाटतं नाशिकचं फ्युचर काय असेल? नाशिकचं फ्युचर खूप चांगलं असेल, कारण पण त्या टाउनशिपसाठी हे जे सेग्रिगेटेड स्पेसेस सिलेक्ट केले जात आहे ते जर झाले तर नाशिकमध्ये ग्रीनरी पण मेंटेन राहील आणि ॲक्टिव्हिटीज पण चांगले होतील। नाशिकमध्येच राहायचं हा लोभ तुम्हाला कसा झाला? कम्पॅरेटिव्हली जेव्हा तुम्ही नाशिकमध्ये येता तुमचं लाईफ ॲट ईज होऊन जातं। हेल्दी लाईफस्टाईलसाठी अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतः फॉलो करतात? रात्री जागरण नाही करायचं, सूर्यास्त व्हायच्या अगोदर जेवायचं आणि रोज एक्सरसाइज करायची। तुमच्या आजपर्यंतच्या जर्नीचे तुम्ही असे काही हायलाइट्स असणारे असे क्षण आम्हाला सांगू शकाल? मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली मला आठवतं का मी जेव्हा डॉक्टर आशर असं म्हणायचो तर लोक मला विचारायचं कुठले स्पेशालिटी आहे, तर ते म्हणायचे का मी म्हणायचो होमिओपॅथी। ओ ते साबुदाण्याच्या गोळ्या म्हटलं हो साबुदाण्याच्या गोळ्या। त्यावेळेस मी ठरवलं का मी रिस्क घेतली पाहिजे। मी जर फक्त सर्दी खोकला जर बरं करत गेलो तर होमिओपॅथी कुठेच जाणार नाही। साधारण आतापर्यंत 4-5 जेवढे मोठे एपिडेमिक झाले ऑल ओव्हर द वर्ल्ड त्याच्यात सगळीकडे होमिओपॅथीच काम केलेलं आहे। होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीचा जो रूल आहे काट्यानी काटा काढणं किंवा सिमिलॅरिटी पाहिजे। जेव्हा आम्ही त्या पेशंटची स्टडी करतो आम्ही ते जेनेटिक मॅपिंग करतो आणि त्या प्लांटची जेनेटिक मॅपिंग आम्ही स्टडी करतो, त्या दोघांना एकत्र आणतो। अ डिझीज्ड पर्सन जेनेटिक मॅप केल्यानंतर तो चांगला हेल्दी प्लांट तिच्यामध्ये जेव्हा जातो मुळापासून ते आजार बरा होतो। क्या बात, दॅट इज होमिओपॅथी। तर नाशिकमध्ये जर यायचं असेल, इन्व्हेस्ट करायचं असेल, घर घ्यायचं असेल तर मग पार्कसाईड सारखं जे टाउनशिप आता तयार होतं आहे त्या पद्धतीच्या या टाउनशिपकडे तुम्ही कसं बघता? कम्युनिटी लिव्हिंग वाढेल, सगळेच खाली ॲक्टिव्हिटी असल्यामुळे तुम्हाला रोज जिम जायला जे कंटाळा येतो ते एक दिवस तुम्ही जिम जाणार, एक दिवस स्विमिंग करणार, एक दिवस बॅडमिंटन खेळणार, एक दिवस जॉगिंग करणार, ही व्हरायटी मिळते। आणि आपल्या घरातच आपल्या बिल्डिंगमध्येच आपले फ्रेंड्स जे लाईक माइंडेड असतात ते भेटल्यावर ते ॲक्टिव्हिटीज वाढतात। बरोबर। सो दिस टाईप ऑफ कम्युनिटी लिव्हिंग इज व्हेरी गुड। थँक्यू सो मच सर। थँक्यू। आणि आपल्याला खरंच कळलेलं आहे की हेल्दी राहणं हे सगळ्यात आवश्यक आहे, जगणं महत्त्वाचं आहे आणि जगण्यासाठी तुमची राहण्याची जागा सुंदर असणं, हेल्दी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। द्रोणाचार्य महत्त्वाचे
की अर्जुन महत्वाचा, किंग महत्वाचा का किंग मेकर महत्वाचा? आजचे आपले वक्ते आहेत श्री सुनील चांडक सर. अनेक जण या कोविडला एक संधी म्हणून पण बघतायत, अगदी नवीन उद्योग सुरू करण्याची. तुमचं याबद्दलचं काय मत आहे सर? दिस इज अ ट्रान्झिशन पिरियड. हो, हो. हा एक ट्रान्झिशन पिरियड आहे हा. आणि या ट्रान्झिशन पिरियडमध्ये एक नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहे. बर. त्यामुळे हा संक्रमण अवस्था आहे असं मी म्हणेल आणि इट इज त्याला फक्त पॉझिटिव्हली घेण्याची गरज आहे. नवीन उद्योजकांनी नवीन उद्योग सुरू करताना कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? नाही बा, धोके बिझनेसचा अर्थच असा आहे की त्याच्यामध्ये धोका असतो. ओके. आणि उद्योजक कोण असतो? जो कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. बर. तो सगळ्यात संभाव्य धोक्यांचा अभ्यास करतो, काय होऊ शकतं हम्म, हम्म, हम्म. आणि त्याचा अंदाज करून मग तो उद्योगाची निवड करतो आणि मग त्या पद्धतीने त्याला पुढे नेतो. बर. बेसिकली एक डिटर्मिनेशन जर त्याच्यामध्ये असेल की हे करायचं आहे तर मग काही लोक कसं आहे की ज्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी नाही आहे किंवा जे स्वतःला कमजोर समजतात, काहीतरी आता कोविडमुळे प्रॉब्लेम झाला, हे झाला, असं सगळं सांगत राहतात. परंतु जे खरे उद्योजक आहेत ते म्हणतात अरे इथं खरी संधी आहे. तर तुम्हाला काय वाटतं सर की आपण शॉर्ट टर्म विनवर लक्ष दिलं पाहिजे का लॉंग टर्म वेटिंग? ऑफकोर्स वी शुड ऑलवेज फोकस ऑन लॉंग टर्म. मग सर नवीन उद्योगांच्या अनुषंगाने तुम्ही नाशिककडे कसं बघताय? नाशिक मी सांगू का, एक अतिशय चांगलं म्हणजे हे राहण्यासाठीच फक्त चांगलं शहर नाही आहे, नो डाऊट, ते तर आहेच. परंतु नाशिकमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे वेगवेगळ्या दृष्टिकोनात. म्हणजे हाऊसिंग इंडस्ट्री इज गोइंग टू ग्रो. आता वर्क फ्रॉम होम कल्चर आलं आहे. बरोबर. पण सर आता नाशिककडे पुन्हा जर यायचं असेल तर नाशिकमध्ये काय काय केलं पाहिजे सुरू? नाशिकमध्ये बघा, एक तर फूड प्रोसेसिंगवर लोकांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. IT बिझनेसला बी खूप स्कोप राहणार आहे, IT ओरिएंटेड. बरं. मग सेटलमेंटसाठी तुम्हाला नाशिक कसं वाटतंय सर? म्हणजे बिझनेसच्या वाईज सुद्धा आणि राहण्यासाठी सुद्धा? अप्रतिम आहे. नाशिक सारखं तर काहीच नाही आहे. म्हणजे नाशिक तर मी तर कुठे गेलो तरी नाशिक सारखं कुठे अजून चांगलं दिसलं नाही मला. काय नाही नाशिकमध्ये सांगा. अगदी स्वित्झर्लंड सारखं वातावरण होतं पावसाळ्यामध्ये. ही ग्रोथ नॅचरल आहे, पण जे काही ग्रोथ आहे नाशिकची नॅचरल आहे. ही नॅचरल ग्रोथ टिकणारी असते. आर्टिफिशियल ग्रोथ थोड्या वेळ वर होईल आणि परत खाली जाईल. पण नाशिकामध्ये एक नॅचरल ग्रोथ होते आणि नाशिकातले बाकीचे बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, रस्ते चांगले आहेत, सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत आणि डेफिनेटली एक कंड्युसिव्ह जो नाशिकला येतो ना तो प्रेमात पडतो नाशिकच्या. ऑर्गनाइज्ड हाऊसिंग, ऑर्गनाइज्ड टाउनशिप, ऑर्गनाइज्ड कमर्शियल या अनुषंगाने पण नाशिकची डेव्हलपमेंट खूप होते. हो, चांगली. तुम्हाला याच्यात काय स्कोप वाटतो आणि फ्युचर काय वाटतं? खूप स्कोप आहे. कसं आहे, हे बघा, मनुष्य शेवटी हा समाजप्रिय प्राणी, त्याला समाजात राहायला आवडतं आणि त्याला जर व्हरायटी ऑफ अम्युनिटीज त्याला एका ठिकाणी मिळाल्या, ही वूड लाईक टू स्टे बॅक. टाउनशिप उभ्या राहिल्या तर लोक, मी सांगतो, मुंबई पुण्यातले 100% लोक नाशिकला राहायला येणार आहे. नाशिक कॅन बी देअर, नॉट ओनली देअर सेकंड होम, इट विल बी फर्स्ट होम. सेकंड होम कॅन बी बॉम्बे. मग सर या ऑर्गनाइज्ड टाउनशिप मधलं लिडिंग नाव आहे पार्क साईड. ऑर्गनाइज कमर्शियल्समध्ये पण ते खूप छान प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत. त्यांच्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांच्या प्रोजेक्टचं एक पंचलाईन मला खूप आवडते. ती म्हणजे काय की अफोर्डेबल लक्झरी. अफोर्डेबल लक्झरी. कमी म्हणजे मिडल क्लासला काय पाहिजे, स्वस्त आणि मस्त, तेच ते देऊ राहिले. मिडल क्लास लोकांना काय पाहिजे की कमी पैसे चांगलं द्या ना तुम्ही. आता हे काय करतात की 70% ते जंगल आणि हे तयार करतात. त्यामुळे काय होतं की लोकांना ते खूप चांगलं आहे ना. म्हणजे माझ्या शेजारचेच, अगदी माझ्या शेजारी एक माझे मित्र राहतात, ते बंगला आहे आमचा, माझ्या शेजारी त्यांचा ट्विन बंगला आहे. तो बंगला सोडून ते पार्क साईडला राहायला गेले. अच्छा. हां, कारण ते म्हणे इथे ज्या काही सुविधा नाही तिथे ते सगळ्या आहेत. कोविडच्या या काळाकडे आपण एक संधी म्हणून बघितलं पाहिजे आणि हेच मोटिवेशन आपल्याला मिळालेलं आहे सुनील चांडक सरांच्याकडून. त्यांची 3री पिढी आता या व्यवसायामध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या या क्रॉकरीजचं, होम अप्लायन्सेसचं आणि गिफ्टच्या शोरूमची चर्चा सुद्धा आहे. सोनी गिफ्टचे सर्वेसर्वा नितीन मुलतानी सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुमच्या मते नाशिकचं पुढचं 6 महिन्याचं भवितव्य या सगळ्या तुमच्या बिझनेसच्या अनुषंगाने कसं असेल? इन फ्युचर बिझनेस ब्राईट, मेक इन इंडिया. अच्छा, लोकांना तो एक अवेअरनेस झाला आहे. ह्या गोष्टींचे प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग झाले तर अजून महाराष्ट्रात ह्या गोष्टींचा खूप फायदा राहील, कारण की क्रॉकरी एकही युनिट महाराष्ट्रामध्ये नाही. तुम्हाला असं वाटतं की त्यांनी जर आता नाशिकमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ही योग्य वेळ आहे? ही योग्य वेळ आहे. नाशिकमध्ये इन्व्हेस्ट करायची योग्य वेळ आहे. या सगळ्याच्या पाठीमागे काहीतरी इन्स्पिरेशन असलं पाहिजे, असा एखादा क्षण असला पाहिजे मोटिवेशन देणारा. मी माझं नाव पुढे न करता कधी फर्मचं नाव पुढे केलं आहे.
हे सोने गिफ्ट, छोट्या छोट्या गोष्टी मी स्वतः मार्केटिंग करायचो. ते 51,000 प्रोडक्ट्स आहे आमच्याकडे. लास्ट इयर आम्ही 13 ते 15 दिवसात 45,000 लेडीजला एंट्री दिली होती. तुम्ही पुढच्या पण यंगस्टर्सला सांगणार आहात का, हे सजेस्ट करणार आहात का की त्यांनी पण या व्यवसायामध्ये, स्पेशली गिफ्ट्स आणि क्रॉकरीच्या व्यवसायामध्ये यावं, उतरावं? असे भरपूर लोक आहे जे असं विचार करता का फॅमिली बिझनेस कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे. आमच्यासारखा माणूस पण सांगतो की यार टाइम टेबल खूप हार्ड आहे, 12 तास ड्युटी आहे. पण मी असं सांगल की ड्युटी आमच्यासारखी पाहिजे. तुमचा रिलेशन वाढतो. आम्ही स्वतः काउंटरवर, आम्ही राऊंडवर फिरत राहतो. एक रिलेशन फेस टू फेस वाढतो प्रत्येक लोकांशी. मग तुम्हाला असा कुठला बिझनेसचा मंत्रा तुमच्या बाबांकडून, आजोबांकडून मिळाला का की जो तुम्ही आम्हाला शेअर करू इच्छिता? त्यांनी एक सांगितलं होतं, कोई किसी को आप बॉक्स देते हो उसमें ब्रेकेज टूटा हुआ नहीं देना. अगर आपको मालूम है उसमें टूटा हुआ है, उसको आप एक टूटा हुआ दोगे तो आपके यहाँ 2 टूटेंगे. क्या बात आहे. हा खूप इमानदारीचा धंदा आहे. आणि तुमची फॅमिली लाईफ जास्त कम्फर्टेबल जिथे असेल असं प्रत्येकाने घर घेतलं पाहिजे आणि ते डेस्टिनेशन नाशिक आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्यासारखे भरपूर बिझनेसमॅन असतील नाशिकमध्ये ज्यांना फॅमिलीला टाइम, रनिंग डेजमध्ये टाइम देता येत नाही, पण असे टाउनशिप आले नाशिकमध्ये. आणि नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा अशा गोष्टींसाठी नाशिक खूप चांगलं डेस्टिनेशन आहे. हा जो नाशिकमधला जो पॅटर्न, जो ऑर्गनाइज कमर्शियलचा डेव्हलप होतो आहे, हा सॅटिस्फॅक्टरी आहे का आणि त्याचं फ्युचर कसं दिसतंय तुम्हाला? फ्युचर आहे नो डाऊट. कारण की एक मॉल कन्सेप्ट हा कसं झाला आहे का फॅमिलीज गेले, पार्किंगची सुविधा चांगली आहे, लिफ्ट आहे, एक्सिलेटर आहे आणि हा कन्सेप्ट चालतोय आता. जसं तुम्ही बोलताय एका स्टोअरमध्ये सर्व वेगवेगळे कस्टमर भेटतील, सर्व ऑप्शन्स राहतील. मग नाशिकमधल्या सर पार्क साईड प्रोजेक्टबद्दल तुमचं काय मत आहे? आपणही घरी गेलो तर असं एन्व्हायरमेंट राहतो, खूप चांगला एन्व्हायरमेंट होता. मी त्यांच्या पार्क साईडच्या प्रोजेक्टमध्ये तिकडे गार्डन बघितलं, प्रायव्हेट प्रॉपर पार्किंग होते, सिक्युरिटी होती. म्हणजे आम्ही त्या एका फंक्शनमध्ये गेस्ट असून आमची प्रॉपर चेकिंग, गेस्ट इन्क्वायरी करूनच त्यांनी पाठवलं. तर खूप असं आवडलं मला. बिझनेस टॉक विथ बिझनेस आयकॉनमध्ये आपण आत्ता विचार ऐकलेले आहेत नितीन मुलतानी यांचे, आणि त्यांनी खूप स्ट्रॉंगली नाशिक रेकमेंड केलं आहे. त्यामुळे नाशिकचा विचार राहण्यासाठी आणि बिझनेससाठी नक्कीच होऊ शकतो. अशा अनेक नाशिकमधल्या बिझनेस आयकॉन्सला आपण भेटणार आहोत बिझनेस टॉक विथ नाशिक बिझनेस आयकॉन्समध्ये. प्रस्तुत करते आहेत झी 24 तास, माय FM आणि 2800हून अधिक सुखी कुटुंबियांच्या विश्वासाचे रिअल इस्टेटमधले नाशिकचे अग्रणी नाव पार्क साईड. मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बिझनेस टॉक विथ नाशिक बिझनेस आयकॉनमध्ये. प्रस्तुत करते आहेत झी 24 तास, माय FM आणि 2800हून अधिक सुखी कुटुंबियांच्या विश्वासाचे रिअल इस्टेटमधले नाशिकचे अग्रणी नाव पार्क साईड. खूप कमी जण असतात की ज्यांना डिव्हाइनचं ब्लेसिंग असतं आणि ते फक्त आणि फक्त मानवतेसाठी किंवा ब्लेसिंग्स कमवण्यासाठी आपला व्यवसाय उत्तम पद्धतीने पसरवत असतात. असाच नाशिकमधला अनेकांना इन्स्पायर करणारा डॉक्टर राज नगरकर सर. मला एकच विचारायचं सर की नाशिकच का? नाशिक माझी जन्मभूमी आहे आणि जन्मभूमीचं कर्मभूमीमध्ये रूपांतर करणं यापेक्षा जास्त काही नशिबान असू शकत नाही. काय बात आहे. कारण आपल्या लोकांची सेवा करण्याचा उद्देश जास्त होता. बरोबर. आय थिंक ॲज अ डॉक्टर आमच्यापैकी आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये प्रत्येकाने वी फॉट फ्रॉम द फ्रंट. ॲज अ हॉस्पिटल आम्ही तर एकही दिवस, मी ह्या मागच्या 7 महिन्यात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही आहे. तर आता कुठल्या प्रकारची लाईफस्टाईल लोकांनी पुढे मेंटेन केली पाहिजे तुम्ही सजेस्ट कराल? कोविडमुळे माणसाला आपल्या खरंच गरजा किती आहे हे लक्षात आलंय. घर आणि घरपण आणि कुटुंबाची व्यवस्था ह्या कोविडनी जास्त छानरित्या दाखवली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच राहण्याबद्दल किंवा नाशिकमध्ये राहून उत्तम प्रॅक्टिस होऊ शकते असं तुमचं मत आहे का? आणि तुम्ही या सगळ्या यंग डॉक्टर्सला काय सजेस्ट कराल? नाशिककर तर सोडा, जे महाराष्ट्रीयन पण नाही आहे, बरोबर, त्यांना नाशिकची ओढ निर्माण झालेली आहे अँड दे वॉन्ट टू कम अँड सेटल इन नाशिक. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये नाशिक जे वेदरच्या दृष्टीने इट इज ब्युटिफुल. ॲज फार एज नेचर वी आर ब्लेस्ड, आय वुड पुट इट. बरोबर. वी हॅव टॅलेंट, वी हॅव सर्व्हिसेस अँड मोर दॅन दॅट आपल्याकडे आपलं पण आहे. सर, नाशिकचा विकास होतोच आहे, पण तरी मेडिकल फील्डच्या अनुषंगाने अजून कुठल्या कुठल्या डेव्हलपमेंट तुम्हाला नाशिकमध्ये एक्सपेक्टेड आहेत? मेडिकल टुरिझम. मेडिकल टुरिझम 2 प्रकारचं बोललं जातं. एक इंट्रा स्टेट, इंटर स्टेट
आणि मग इंटरनॅशनल टुरिझम. 14 वर्षापूर्वी जेव्हा क्युरी मानवता कॅन्सर सुरू केले, बरोबर. त्यावेळेस 28 बेड्सच्या क्षमतेने एक कॅन्सर हॉस्पिटल सुरू केलं होतं. आणि अनेकांना प्रश्न पडायचा की नाशिकमध्ये 28 बेडच्या कॅन्सर हॉस्पिटलची आवश्यकता आहे का. हॉस्पिटॅलिटी जी ॲज अ हॉस्पिटल वी वर लॅकिंग इन हॉस्पिटॅलिटी सेक्टर. बरोबर. तर ती हॉस्पिटॅलिटी नाशिकमध्ये कुठेतरी कमी पडत होती. अच्छा. म्हणून जे नवीन HCG मानवता कॅन्सर सेंटर जे केलं, ॲडिड 200 बेड्स. बरोबर. म्हणजे आज नाशिककर म्हणून अभिमानाने सांगावं असं वाटतं, ज्यांना माहिती नाही आहे, 275 बेडचं कॅन्सर डेडिकेटेड कॅन्सर हॉस्पिटल प्रायव्हेट सेक्टरमध्ये भारतातलं सर्वात मोठं हे नाशिकचं HCG मानवता कॅन्सर. सर, तर तुमची लिडरशिपची स्टाईल कशी? आय थिंक रादर दॅन अ लीडर आय एम मोर ऑफ अ टीम प्लेयर. म्हणजे मला कोणाला हे कर सांगण्यापेक्षा आज माझी जी टीम आहे HCG मानवता कॅन्सर, आम्ही ऑलमोस्ट 680 जण आहोत जे काम करतो. आणि प्रत्येक घटकाला, प्रत्येक टीम मेंबरला माहिती आहे की डॉक्टर नगरकर कर म्हणणार नाही केलं तर स्वतः करतील ते. मग ते झाडू लावायची वेळ असेल तरी ते करतील. सो आय एम नॉट अ डिक्टेटर, आय एम अ टीम प्लेयर. सो प्रत्येक ठिकाणी मी बसू शकतो. अँड आय थिंक दॅट हॅज हेल्प मी टू अंडरस्टँड देम ऑल्सो. की ऑर्गनाइज कमर्शियल म्हणून पण नाशिक डेव्हलप होत आहे, त्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? मॅन इज अ सोशल ॲनिमल. एकटा राहू शकत नाही. बरोबर. ज्या काही टाउनशिप टाईप किंवा सोसायटीज असतील मोठ्या, इथे ॲडव्हान्टेज हा होता की आपल्याला अडीअडचणीला दरवाजेच्या समोर आपल्या जिव्हाळ्याचं कुटुंब होतं. सर्व प्रकारचे एम्युनिटीज आपल्याला त्याच एका कंपाऊंडमध्ये अवेलेबल होता. आय थिंक वे फॉरवर्ड पीपल फील मोर सेक्युअर इन इन अ हाऊसिंग स्कीम म्हणा किंवा इन अ सोसायटी विच आर मोर लाईक एक्सटेंडेड फॅमिलीज. नाशिकचा जेव्हा विचार होतो तेव्हा पार्कसाईड यांची जी सगळी ही स्कीम आहे किंवा जे काय यांची हाऊसिंग सगळी टाउनशिप आहे त्याची खूप चर्चा होते आणि त्याच्याबद्दल खूप चांगलं नाशिककरांचं पण मत आहे. तुमचं त्यांच्याबद्दलचं मत काय? पार्कसाईडमध्ये जाण्याचे अनेक वेळेस निमित्त झाले, कारण माझे अनेक सहयोगी तिथे राहतात. अच्छा. सो जस्ट सेट की वी आर नाव मूव्हिंग टुवर्ड्स अ कॉस्मोपॉलिटन टाईप ऑफ कल्चर. बरोबर. दॅट विल हेल्प. सर, थँक्यू सो मच. व्यवसायाचं यश महत्त्वाचं नाही आहे, तो व्यवसायाच्या हेतूने सुरू केला आहे, तो हेतू खूप पाक असला पाहिजे, खूप छान असला पाहिजे, तर तो व्यवसाय हा आपोआपच खूप मोठा होतो आणि त्याला ब्लेसिंग्स पण मिळतात. हेच आपल्याला डॉक्टर राजनगरकरांशी बोलून आज कळलेलं आहे. वाईन बरोबरच बेकरी कल्चरमध्ये सुद्धा नाशिकला पुढे नेणारं एकमेव नाशिकमधलं नाव म्हणजे पफ्स अँड रोल्स, आणि त्याचे सर्वेसर्वा शाहरुख पटेल आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. सर, नाशिकमधल्या बेकरी कल्चरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याच्या फ्युचरकडे तुम्ही कसं बघताय? Nashik has also developed the taste. So this culture which has come up now of educating people, हे लोकांनी आता थोडं अजून त्याच्यात इंटरेस्ट घेऊन फूडला, आय एम नॉट सेइंग मेक इट युअर रिलिजन, बट फॉर मी फूड इज माय रिलिजन. नाशिकमध्ये आल्यानंतर पफ्स अँड रोलचे पफ्स आणि रोल्स हे खाल्लेच पाहिजे. तर ही क्वालिटी मेंटेन करताना सर तुम्ही कुठले प्रिन्सिपल्स प्रामुख्याने जपले? माझ्या वडिलांनी मला एक शिकवलं होतं चिन्मय, की माझं नाव ना, मी इथे एक बनवलेलं एक पोस्ट आहे माझ्या नावाची, ते वरती घेऊन गेलं चांगलं राहील. कधी आयुष्यात खाली नको आणू, तिथेच ठेव किंवा वरती घेऊन जा. तर येस, क्वालिटी हॅज ऑलवेज बीन माय नंबर 1 प्रायोरिटी. इट ऑलवेज विल बी. आता या बेकरी इंडस्ट्रीचं पुढचं फ्युचर तुम्हाला काय दिसतंय? मला तिथे काही प्रॉब्लेम्स एवढे दिसत नाहीये. म्हणजे आर आउटलेट्स इव्हन टुडे दे हॅव रीच्ड द मार्क ऑफ 80-85% बॅक टू नॉर्मल. बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली होम डिलिव्हरीज हॅव स्टार्टेड ऑन अ लार्जर स्केल. बरोबर. अर्लियर पीपल यूज टू स्टेप आउट. या स्ट्रॅटेजीज थोडीफार चेंज करावी लागते चिन्मय. म्हणजे फक्त या कोविडला ब्लेम करून किंवा जेव्हा मार्केट डाऊन होता तेव्हा गव्हर्नमेंटला ब्लेम करून चालत नाही. यू हॅव बिल्ट अप युअर ओन ब्रँड, युअर ओन नेम. ज्यांना कुणाला या बेकरी इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तुम्ही त्यांना काय विजन द्याल? डू समथिंग आउट ऑफ द बॉक्स, समथिंग डिफरंट. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मी नेहमी म्हणतो की यू शुड नो युअर ओन प्रोडक्ट. मग सर, राहण्यासाठी नाशिक तुम्हाला कसं वाटतंय? नंबर 1 हे तर हँड्स डाऊन आहे. इट इज अ ब्युटिफुल सिटी, अ ग्रेप सिटी, वाईन सिटी. देर आर सो मेनी प्लेसेस विच आर रिलेटेड टू कल्चरल पार्ट फॉर नाशिक. टुरिझम मध्ये आपण खूप वरती नाशिकला आणू शकतोय. आय थिंक इफ दॅट कॅन बी डन,
it would do wonders. Okay, And I love my city. So there is no number 2, number 3. Nashik is number 1. After that, nothing. त्यामुळे बंगल्यांचं नाशिक आणि ही जी प्रतिमा आहे ना ही जर आता कुठेतरी थोडी सॉफ्ट होणार आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? एक सोसायटीमध्ये राहणं पण एक वेगळीच मजा आहे क्या आज. इवन आय एम स्टेइंग. आय यूज टू स्टे इन अ बंगलो अर्लियर अँड नाउ आय एम shifted myself to a flat. क्या बात है. So definitely because there is lot of different culture besides you in that same premises. You know, India is filled of cultures. सगळ्यांचे वेगवेगळे रिलिजनच्यामुळे जे काय म्हणा आम्ही एक पारशी आहेत, महाराष्ट्रीयन्स आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, सगळ्यांचे कल्चरच्या हिशोबाने डिफरंट फेस्टिवल्स असल्यामुळे एक ते जे टुगेदरनेस येतं तिथं डेफिनेटली आय वुड प्रिफर बिल्डिंग येस ऑल्सो बिकॉज ऑफ द सिक्युरिटी अँड सेफ्टी. बरोबर. आज मी माझा घराचा दार फक्त ओढून जातोय. मला काय घराचं लॉकिंग सिस्टम्स काय बघायची गरज नाही पडत. सर ऑर्गनाइज्ड कमर्शियलसाठी किंवा ऑर्गनाइज्ड टाउनशिपसाठी नाशिककरांची पसंती पार्क साईड सारख्या प्रोजेक्टला खूप आहे. तर तुमचं अशा प्रोजेक्टबद्दलचं काय मत आहे? डेफिनेटली इट इज द नीड ऑफ द आवर आणि व्हॉट दे आर डुईंग बेस्ट इज दे आर डिलिव्हरिंग व्हॉट दे आर सेईंग. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि इट वॉज डन ब्युटिफुली. आय मीन द एक्झिक्युशन व्हॉट दे आर डुईंग टुडे and the justice they are giving to what they are selling is pretty good. तर ते एक कंटिन्यू त्यांनी करायला पाहिजे आणि आय थिंक दे विल डू वेल इवन इन द नियर फ्युचर. थँक्यू सो मच सर. टेस्टी पदार्थ बनवायचे असतील तर तुमची स्वतःची पण टेस्ट चांगली असणं, उत्तम असणं ही आवश्यक गोष्ट आहे. आणि हाच जो काही फंड आहे तो शाहरुख सरांच्या बोलण्यातून आपल्याला मिळालेला आहे. प्रस्तुत करते आहेत झी 24 तास, माय FM आणि 2800हून अधिक सुखी कुटुंबियांच्या विश्वासाचे रिअल इस्टेटमधले नाशिकचे अग्रणी नाव पार्क साईड.